श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काय आजचं करंट अफेअर आहे 25 जानेवारीचं, तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम देत असाल, ऑल एक्झामसाठी हे तुम्हाला लेक्चर उपयोगी असणार आहे. शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की फायदा होईल. अगदी स्टॅटिक जी के सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक 1, कोणता देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 5वा देश ठरलेला आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्झाममध्ये हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. तर जपान हा देश आहे, तो चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा 5वा देश ठरलेला आहे. आता जपानचं जे मिशन होतं किंवा ती मोहीम होती, त्या मोहिमेचं नाव काय होतं? मून स्निपर मोहीम आहे. ही जपानची मोहीम आहे. तुम्हाला यावरती प्रश्न तयार होते. त्याचप्रमाणे जपानची स्पेस एजन्सी कोणती आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. जपानची स्पेस एजन्सी आहे ती कोणती? जॅक्सा, JAXA, म्हणजेच काय? जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी हा त्याचा फुल फॉर्म आहे. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, बघा आता आणखीन या ठिकाणी पॉईंट महत्त्वाचा काय आहे की जपानने जे अंतराळामध्ये सोडले जे स्पेस क्राफ्ट आहे, म्हणजे अंतराळ यान कोणतं आहे जपानचं? स्लिम हे SLIM, स्लिम हे अंतराळ यान आहे किंवा स्पेस क्राफ्ट आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे? स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून या ठिकाणी आहे. आता यामध्ये जे काही रॉकेट वापरलेलं आहे ते रॉकेट कोणतं आहे? वापरलेलं रॉकेट कोणतं आहे? तर S2A हे रॉकेट आहे. कधी लॉन्च केलेली ही मोहीम, कधी सुरू केलेली आहे? 7 सप्टेंबर 2023 रोजी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि 20 जानेवारी 2024 रोजी 8:50 ते सॉफ्ट लँडिंग करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी कुठे उतरणार आहे? तर चंद्राच्या शिओली क्रेटरवर उतरलेला आहे. म्हणजे जे काही चंद्राचा जो काही चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं हे त्यांचं मेन उद्दिष्ट आहे. आणि चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा चंद्रावर उतरणारे हे जगातील 5वा देश आहे, जपान देश आहे. या ठिकाणी पहा, जपान चंद्रावर जाण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे? 4 महिन्यांपेक्षा जास्त आहे. आणि बघा, जपानने किती 4 महिन्यामध्ये चंद्रावरती पोहोचण्याचा विक्रम केलेला आहे. परंतु आता भारताने, इस्रोने काय केलं आहे? चंद्रावर पोहोचण्यासाठी 40 दिवस लागलेले आहेत भारताला. म्हणजे आपल्या भारताचं किती इस्रो डेव्हलप असेल हे लक्षात ठेवा. किती चांगल्या प्रकारे आपली स्पेस एजन्सी असेल हे लक्षात ठेवा तुम्ही. आता ते कसं, हे चंद्रयान-3 आपण लॉन्च केलेलं आहे इस्रोने. कधी लॉन्च केलेलं आहे? 14 जुलैला. आणि 23 ऑगस्टला काय केलं आहे? सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे. आणि त्यावेळी लागलेले दिवस किती आहेत? एकूण 40 डेज आहेत. हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आता या ठिकाणी या चंद्रयान-3साठी जे वापरलेलं रॉकेट कोणतं आहे? LVM-3M4 हे रॉकेट आहे. म्हणजेच काय? लॉन्चिंग व्हेइकल मार्क 3 याचा फुल फॉर्म आहे. आता या ठिकाणी पहा, भारताने आणखीन एक 2023 सप्टेंबर 2023 आदित्य L1 मिशनचे लॉन्च केलेलं आहे. आदित्य L1चं मिशनचं उद्दिष्ट काय आहे? या ठिकाणी पहा, आदित्य L1 मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? ते सूर्याच्या पृष्ठभागावरील घटकांचा अभ्यास करणे होय. आता हे आदित्य L1 मिशन कधी सुरू केलेलं आहे? तर बघा, सप्टेंबर 2023 हे काय केले? मोहीम सुरू केलेली आहे भारताने. आता ही जी काही आपल्या भारताचे इस्रो आहे ते इस्रोबद्दल माहिती असणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. याची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेली आहे. मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. अध्यक्ष कोण आहेत? तर S सोमनाथ हे त्याचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील प्रथम देश ठरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही स्पेस किंवा अंतराळाबद्दल किंवा इस्रोबद्दल जे काही बघा जागतिक लेवलच्या ज्या घटना घडतात त्याच्यामुळे काय होतं? आपल्या भारतातील घडलेल्या स्टॅटिक जी केवरती प्रश्न तयार होतात. म्हणून हे सर्व पाठीमागचे सुद्धा कवर तुम्हाला पॉईंट कवर करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे पहा, चंद्रावर उतरणारे देश कोणते आहेत आत्तापर्यंतचे? पहिला देश आहे तो अमेरिका, दुसऱ्या क्रमांकात आहे रशिया, तिसऱ्या क्रमांकाचा आहे चीन, चौथ्या क्रमांकात आहे भारत आणि 5व्या क्रमांकाचा कोण आहे? तर जपान. आणि दक्षिण ध्रुवावर उतरणारा सॉफ्ट लँडिंग करणारा प्रथम देश कोणता आहे? तर भारत देश आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, SSBचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, दलजीत सिंग चौधरी आहेत. ह्यांना SSBचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत यांची कारकीर्द असणारे, कालावधी असणारे, कार्यकाळ असणारे. हे कोण आहेत? 1990चे IPS अधिकारी आहेत. आणि हे कोणाच्या जागेवर येणार आहेत? तर अनीस दयाल सिंग यांच्या जागेवर यांची काय होणारी नियुक्ती झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सशस्त्र सीमा बलाची स्थापना कधी झाली हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याची स्थापना झाली 1963 रोजी आणि मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय. यानंतर पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्यात
पक्के पागा हॉर्निबल महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे? तर हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हा पक्के पागा हॉर्निबल महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे. याबद्दल आपण अगदी डिटेल माहिती पाहूया. याचा कालावधी कधी आहे? 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान हा सण किंवा महोत्सव आहे, उत्सव आहे, तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. ही या सणाची कितवी आवृत्ती आहे विचारलं तर ही 9वी आवृत्ती आहे. आणि हा अरुणाचल प्रदेश राज्याचा काय आहे, राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, अरुणाचल राज्याचा राज्य महोत्सव म्हणून कोणता उत्सव घोषित करण्यात आलेला आहे, तर तो कोणता आहे? पक्के पागा हॉर्निबल महोत्सव. आता पुढे याबद्दल माहिती पाहूया. यानंतर बा पक्के पागा हॉर्निबल हे नाव पक्के टायगर रिझर्वमध्ये असणाऱ्या वन्यजीव संरक्षण आणि विशेष म्हणजे हॉर्निबल प्रजातीसाठी महत्त्वाचा ठरतो. म्हणजेच बघा, पक्के टायगर रिझर्व आहे बरोबर, तर त्याच्यामध्ये हा हॉर्निबल हा पक्षी आहे आणि ही प्रजात अतिशय महत्त्वाची आहे. अगदी कमी प्रकारची आहे प्रजाती, पण त्याच्यामुळं याचं संरक्षण होणं अतिशय गरजेचं आहे. आणि पाठीमागील काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये या ज्या काही प्रजाती आहेत त्या लुप्त झालेल्या आहेत, हरवलेल्या आहेत बरोबर. त्याच्यामुळं याचे संरक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि भारतातील बघा नागालँड या राज्यामध्ये आणि अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये या दोनच ठिकाणी ह्या दोन्ही काय होतात, ह्या हॉर्निबल हा पक्षी सापडतो किंवा आहे, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पुढे पक्के टायगर रिझर्व प्रकल्पात 4 हॉर्निबल प्रजातींचे निवासस्थान आहे, ज्यामध्ये धोक्यात आलेल्या वेरथेड हॉर्निबलचा समावेश आहे. आणि त्यांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. म्हणजे बघा, भारतामध्ये एकूण प्रजाती किती आहेत हॉर्निबलच्या, तर 4 प्रजाती आहेत. हा पण तुम्हाला पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि पहा बघा, या ठिकाणी पक्के पागा हॉर्निबल म्हटलं तर अरुणाचल प्रदेश, आणि फक्त हॉर्निबल उत्सव विचारलं तर कोणते असतो, तो नागालँडमध्ये असतो. हे दोन्ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी हॉर्निबल महोत्सव जर विचारला तुम्हाला तर तो कुठे असतो, नागालँड या राज्यामध्ये असतो. आणि 1 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान हा आयोजित केला जातो. आणि पक्के पागा हॉर्निबल महोत्सव विचारलं तर तो कुठे आहे, तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये. या ठिकाणी अरुणाचल प्रदेश राज्याची उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याच्याबद्दल माहिती पाहूया. याची राजधानी कोणती आहे? इटानगर आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? प्रेमा खंडो आहेत. राज्यपाल कोण आहेत? किवाल्या त्रिविक्रम परनाईक हे कोण आहेत? यांचे राज्यपाल आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा, कोणत्या बँकेने मनी टू इंडिया हे मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे? ICICI बँकेने. आणि कुठील शाखा आहे, तर कॅनडाची शाखा आहे. ICICI बँकने काय केलं आहे, मनी टू इंडिया मोबाईल ॲप सुरू केलेला आहे. आता या ठिकाणी पहा, या ॲपचा उपयोग काय आहे? या ॲपच्या मदतीने कोणत्याही कॅनेडियन बँकेतून 24/7 अखंडपणे भारतात पैसे पाठवले जाऊ शकते. यासाठी कोणत्याही ICICI बँक कॅनडा खात्याची आवश्यकता नाही. बघा, म्हणजे किती मोस्ट इम्पॉर्टंट हा फॅक्ट ठरत आहे की त्याच्यामध्ये बघा, या ॲपच्या मदतीने काय होणार आहे, भारतामध्ये पैसे चांगल्या प्रकारे ट्रान्सफर होणार आहे. आणि त्याच्यासाठी कोणत्याही ICICI बँक कॅनडा खात्याची आवश्यकतासुद्धा लागणार नाही. या ठिकाणी पहा, यासाठी पेमेंट मर्यादा आहे ती जास्तीत जास्त $30,000 या ठिकाणी पेमेंट मर्यादा आहे. त्याच्यामुळं पैसे पण भरपूर चांगल्या प्रकारे ट्रान्सफरसुद्धा करता येतात. यानंतर पहा, ICICI बँकेबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची स्थापना कधी झाली? 1994 रोजी झाली. याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. CEO कोण आहेत? तर संदीप बक्षी हे कोण आहेत? CEO आहेत. विद्यार्थी मित्रांनो पहा, ICICI बँकेचा फुल फॉर्म काय आहे? तर ICICI बँक म्हणजेच काय? इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. महत्त्वाचा आहे. ICICIचा फुल फॉर्म तुम्हाला विचारण्यात आलेला आहे, स्थापना विचारण्यात आलेली आहे, CEO कोण आहेत हे पण विचारण्यात आलेले, मुख्यालय कोणते आहे हे पण प्रिव्हियस क्यूमध्ये प्रश्न ऑलरेडी हे विचारलेले आहेत. यानंतर पहा पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या IDC अहवालानुसार, कोणता अहवाल आहे? IDC अहवालानुसार 2023 स्मार्टफोन उत्पादकमध्ये कोणती कंपनी अव्वल ठरलेली आहे? म्हणजे आता ही कोणती कंपनी ठरलेली आहे? ते ॲपल ही कंपनी ठरलेली आहे. म्हणजेच 2023 IDC अहवालानुसार कोणत्या कंपनीने जास्त प्रोडक्शन केले किंवा जास्त मोबाईल तयार केलेले, जास्त मोबाईलचं उत्पादन केलेलं आहे, तर ते कोणी केलेलं आहे? ॲपल या कंपनीने तयार केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, कोरियन कंपनी सॅमसंगला रेकॉर्ड तोडून ॲपल कंपनीने अव्वल स्थानी आलेले आहे. 13 वर्षानंतर ॲपलने सॅमसंगला मागे टाकलेलं आहे. म्हणजे मागील 13 वर्ष काय केलेलं आहे, सॅमसंगने जास्त प्रोडक्शन केलं होतं. प्रत्येक वर्षी सॅमसंगच प्रोडक्शन जास्त करायचे. पण आता यावेळी काय झालेलं आहे, ॲपलने रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे त्याचा, सॅमसंगचा. आणि कंप्लीट 13 वर्षानंतर ॲपलने हे रेकॉर्ड तोडलेलं आहे.
त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्र बघा, जी काही विक्री आहे याची जी विक्री आहे विक्रीचं सुद्धा रेकॉर्ड कोणी केलेलं आहे? ॲपलने केलेलं. म्हणजे जास्त प्रोडक्शन तर केलंच ॲपलने, परंतु सॅमसंगपेक्षा विक्री पण सर्वात जास्त या ॲपल कंपनीने केलेली आहे. आता ॲपल कंपनीबद्दल माहिती पाहूया. ॲपल कंपनी स्थापना कधी झाली? 1976 रोजी. CEO कोण आहेत? टिम कुक आहेत. संस्थापक कोण आहेत? स्टीव्ह जॉब्स आणि रोनाल्ड वेन हे कोण आहेत? संस्थापक आहेत. ॲपल कंपनीचे मुख्यालय कुठे आहे? तर कॅलिफोर्निया, संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील ही कंपनी आहे. आणि ॲपल ही $3 ट्रिलियन बनवणारी जगातील पहिली कंपनी आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. ऑलरेडी हे करंट अफेअर जी काही 2023मध्ये घडलेली ही घटना आहे किंवा $3 ट्रिलियन बनवणारी जगातली पहिली कंपनी ॲपल ठरलेली आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हा पॉईंट अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट ठरू शकतो. येणाऱ्या एक्झाममध्ये हा पॉईंट विचारला जाऊ शकतो तुम्हाला. आता पुढील प्रश्न पहा. शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार किती वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाहीत? 16 वर्ष. आता या ठिकाणी काय, ह्या प्रश्नाचा नक्की अर्थ काय होतोय? शिक्षण मंत्रालयाने काय केलंय? नवीन मार्गदर्शक तत्वानुसार किती वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना नोंदणी करू शकत नाही. म्हणजे काय? ॲडमिशन, बरोबर. ॲडमिशन ते जे काही 16 वर्षापेक्षा लहान मुलं आहेत त्यांना ते ॲडमिशन देऊ शकत नाहीत. म्हणजे नक्कीच काय बघा, काही काय असतं, JEE असतील किंवा नीटची एक्झाम असतात, बरोबर. तर या एक्झामसाठी काय केलं जातं की पालकांना सांगितलं जातं की तुमची तयारी आत्ताच, तुमच्या मुलांची तयारी लवकरात लवकर करून घ्या. त्याचे अटेम्प्ट्स अगदी कमी आहेत किंवा खूप तुमच्या मुलाला आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ह्या JEE एक्झाममध्ये सिलेक्ट करून देऊ शकतो किंवा त्या आणि ऑलरेडी काय असतं 5वी ते जे 9वीचं किंवा 10वीपर्यंत जे एज आहे त्या एजमध्येच हे काय करतात, पालकांना खूप भरून सांगितलं जातं की JEE नीटची एक्झाम तुमच्या मुलाला देऊ द्या, त्याला काय त्याचं करिअर चांगलं घडेल. आणि या एजमध्ये काय होतं की ही मुलं ऑलरेडी अशा प्रकारे मॅच्युअर प्रॉपर नसतात आणि त्याच्यावरती एक मेंदूवरती जास्त प्रॉपर मोठं टेन्शन किंवा प्रेशराईजचं लोड होतो अभ्यासाचा. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं करिअरवरती खूप मोठा आघात होऊ शकतो, त्यांच्या आयुष्यावरती खूप मोठा आघात होऊ शकतो. आणि या लोडमुळं ही जी त्रास आहे तो त्रास सहन न झाल्यामुळं बऱ्याच आत्महत्यासुद्धा घडलेल्या आहेत. आणि त्याच या घटना काय टाळण्यासाठी काय केलेलं आहे, हा नवीन नियम केलेला आहे. आता याबद्दल आपण काय करूया, पुढील थोडक्यात डिटेल माहिती पाहूया. हे नवीन नियम काय सांगतात? दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत आणि रँक किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाहीत, बरोबर. कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करणार नाही. आता ह्या गोष्टीमुळेच हा शिक्षण मंत्र्यांनी काय केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. पुढे पहा. कोणतीही कोचिंग संस्था पालकांना दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाही किंवा कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी दर्जेदार किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही. हाच पॉईंट आता आपण एक्सप्लेन केलेला आहे. संस्था 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही. हा आत्ताच पूर्णपणे तुम्हाला सांगितलेला आहे. यानंतर पुढील पॉईंट पहा. प्रश्न क्रमांक 7. भारतातील पहिले ग्रामीण सेंटर आणि IoT COE कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. याबद्दल माहिती पाहूया. इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफीन म्हणजेच IICG आणि इंटेलिजंट इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IIoT सेन्सरचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. नेटवर्क उपकरणे आणि सेन्सर सिस्टीममधील विस्तृत अनुप्रयोगाचा समावेश असलेल्या इंटेलिजंट प्रणालींच्या क्षेत्रात सेन्सरच्या विकासात प्रोत्साहन देणे हे याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. टाटा स्टील लिमिटेडच्या सहकार्याने मेकर्स विलेज कोची येथे ग्राफीनसाठी इंडिया इनोव्हेशन सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतातील अशा प्रकारचे पहिलेच केंद्र आहे. यामध्ये तुम्हाला एवढंच पॉईंट लक्षात ठेवा की हे जे काही उद्दिष्ट आहे हे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? केरळ या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. आणि कोठे विचारलं तर टाटा स्टीलच्या लिमिटेडच्या मदतीने आणि मेकर्स विलेज कोची या ठिकाणी ग्राफीन सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि याच्याबद्दल जास्त काय माहिती घेऊ नका किंवा तुम्ही एवढं लक्षात ठेवा. यानंतर पहा. पुढील प्रश्न हा शेवटचा प्रश्न आहे या लेक्चरचा. बाल्कन ॲथलेट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर नोवाक जोकोविचने जिंकलेला आहे. आणि या पुरस्काराची तुम्हाला आवृत्ती विचारली तरी कोणती आहे? 8वी आवृत्ती आहे. आणि हे कोण आहे? तर दिग्गज टेनिसपटू आहे आणि सर्बिया देशातील आहे. विद्यार्थी मित्र पहा. ग्रँड स्लॅम हा जो काही आहे, बरोबर, ग्रँड स्लॅम ज्या मॅचेस होतात त्या एका वर्षामध्ये 4 मॅचेस होतात. तर 4पैकी 3 मॅचेस कोणी जिंकलेत? नोवाक जोकोविच यांनी जिंकलेले. तर आपण याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया या ठिकाणी.
विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी ग्रँड स्लॅमबद्दल माहिती पाहूया. ग्रँड स्लॅमच्या ज्या 4 मॅचेस आहेत त्यांचा सिक्वेन्ससुद्धा जसा दिलेला आहे तसाच होतो, हे पण लक्षात ठेवा. या ठिकाणी पहा, पहिली जी ग्रँड स्लॅमची मॅच आहे ती ऑस्ट्रेलियन ओपनची झालेली आहे आणि 2023मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी मिळवले तर नोवाक जोकोविच यांनी मिळवलेलं आहे. सर्बियाचे आहेत ते. महिला एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवले आहे तर अरिना सेम्ब्लिका बेलारुसचे आहेत, त्यांनी मिळवलेलं आहे. आणि हे जे ऑस्ट्रेलियन ओपन आहे ते त्याच्यासाठी मैदान कोणतं वापरलं जातं, हार्ड कोर्टचं हे मैदान वापरलं जातं. जे सेकंड ग्रँड स्लॅम आहे ते कोणते आहे ते फ्रेंच ओपन आहे. आणि 2023मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवले तर नोवाक जोकोविचने मिळवलेलं आहे. महिला एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवलेलं आहे तर इगा स्वितेक यांनी मिळवलेलं आहे आणि त्या पोलंडच्या आहेत. यासाठी वापरलं जाणारं मैदान कोणतं आहे तर क्ले कोर्ट. क्ले कोर्ट म्हणजेच काय, जे काही मातीचं मैदान आहे ते मातीचं मैदान या ठिकाणी वापरलं जातं. यानंतर आहे ते तिसरी ग्रँड स्लॅम कोणते आहे तर विम्बल्डन ओपन असते. 2023मध्ये पुरुष एकेरीचं कोणी जिंकलेलं आहे, कार्लोस अल्कराज हे स्पेनचे आहेत. महिला एकेरी कोणी विजेतेपद मिळवलेले, मार्केटा वॉन्द्रोसोवा हे चेक गणराज्याचे आहेत. यासाठी मैदान कोणतं वापरलं जातं तर ग्रीन ग्रास कोर्ट, म्हणजेच काय, जे काही हिरव्या गवताचं जे काही कोर्ट आहे किंवा मैदान आहे त्यासाठी वापरलं जातं. चौथी ग्रँड स्लॅम कोणती आहे, US ओपनचे आहे. 2023मध्ये विजेतेपद कोणी मिळवलं आहे पुरुष एकेरीचं, नोवाक जोकोविचने. महिला एकेरीचं विजेतेपद कोणी मिळवलं आहे, कोको गोफ यांनी, अमेरिकेचे आहेत. आणि हे मैदान कोणत्यासाठी वापरलं जातं यासाठी तर हार्ड कोर्टचं मैदान वापरलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा, जे काही 4 ग्रँड स्लॅम आहेत त्यापैकी 3 जिंकलेले आहेत तर नोवाक जोकोविचने जिंकलेले आहेत. आणि फक्त विम्बल्डन ओपन आहे ते कोणी जिंकले पुरुषांमध्ये, कार्लोस अल्कराज स्पेनचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी हे लेक्चर आपलं पूर्ण झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन बटन दाबायचं आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओची जर तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून घ्या. टेलिग्रामची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.